काय सांगाल, जी मुलगी वाहून गेली, नक्की काय घडलं त्या दिवशी, कशामुळे वाहून गेली, तुम्ही कोण होते तिचे? मी मामा आहे आणि मुलगी दोन धुवायला गेली होती ना, तर नदीचा पाय आपलं पूरग्रस्त वाहून गेलं, म्हणजे वाहून गेली ती. कोणत्या नाल्याला पूर आला होता? हिरवा नदीला म्हणजे कपडे धुवायला गेली होती? कपडे धुवायला गेली ती, तर पूर आला जास्त जोरात, तर वाहून गेली ती. काही वाचवायचा प्रयत्न वगैरे कोणी केला? वाचवण्याचा प्रयत्न केला पण वाचली नाही. कोण होतं सोबत तिच्या त्याला? मामी होती सोबत. मामी पण वाहून गेली ती, पण मामी सापडली. तिच्या परिवारात कोण कोण आहे आता, म्हणजे काय परिस्थिती? आई आहे आणि बहीण आहे तिची, आणि मी मामा आहे. तर या ठिकाणी कोणी मदतीसाठी येऊन गेलं, पंचनामा करण्यासाठी येऊन गेलं, काही कोणीच नाही आलं अजूनपर्यंत. कोणीच नाही, कोणीच आलं नाही? कोणीच नाही विचारायला आलं इथं, कोणीच बोलायला नाही आलं. पंचनामा वगैरे केलं तिने. पंचनामा झाला का? पंचनामा म्हणजे रिपोर्ट वगैरे हातात मिळाले नाही. हातात रिपोर्ट दिलेला नाही अजून. बर बर. आता काय मागणी काय तुमची? सरकारने मागणी काय, आम्ही मदत करायला पाहिजे माझी मुलगी. काय अपेक्षा आहे तुम्हाला मदतीची? माझी एक मुलगीसाठी मदत द्यावी मला. नाव काय ताई तुमचं? भारती संतोष बालेराव. नक्की कशा पद्धतीमध्ये ती पुरामध्ये सापडली मुलगी आपली, आणि ती नक्की काय घटना होती त्या दिवशी? ती घरी नव्हती, तिच्या भाऊला होतं. बरं. तुम्हाला कसं कळलं? मी कामावर होते. कामावर गेलं होतं? हो, कपडे धुवायला गेली होती ती. हा? कपडे धुवायला बरं. बाबांनी फोन केला मला कामावर असताना. पण मागणी काय तुमची या सगळ्या संदर्भात? मागणी काय, त्या भावाने त्यांना विचारलं. मोठी मुलगी होती तुमची? मोठी मुलगी होती, ही छोटी आहे. आणि तुमच्या घरचे? घरचे वारलेत. आणि तुमचा आधारच होती ती पुढचा? हो, हुशार मुलगी होती एकदम? पोटाचा गोडा केला बहिणीचा, असं तसं. तुम्हीच तिचा सांभाळ करत होते अशी माहिती आहे? लहानपणापासून आमच्याचकडे होती, आम्हीच सांभाळ करत होतो ना. आता काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारने थोडी आमची मदत करावी पाहिजे. ज्यावेळेला ती वाहून गेली त्यावेळेला की परिसरातले लोक कोणी होते का नदीच्या काठावरती, का नाही तसं कोणी नाही? शोधलं भरपूर लोकांनी शोधलं पण मिळाले नाही ते. मग कुठे मिळाला तिचा मृतदेह? 2-2.5 किलोमीटर अंतरावर मिळाला. कितवीला होती ती मुलगी? 9वीला होती. नाव काय होतं तिचं? निकिता संतोष बालेराव. आणि तुमचं नाव काय आहे? शुभम दामो खरे. बरं. तुम्ही मामा आहे तिचे? हो. माझ्या मामानं जतन करले होते माझ्या भाषा, लहानपणापासून आणलेल्या होत्या. वडील मरून गेलता, माझ्या मामभाऊनं नाही करलं. आताला यश आला नाही, काहीतरी मदत पाहिजे माझ्या मामाई. दोन बहिणी इथे, वडील मरून गेले. कधीचे वारले होते तिचे वडील? किती वर्ष? 2011 पासून. आता काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारनं काहीतरी मदत करायला पाहिजे. आतापर्यंत इथे कोणी येऊन गेलं का पंचनामा करण्यासाठी? सरकारचं कोणी तुम्हाला येऊन गेलं इथे? नाही, कोण नाही आलं. तुमचं नाव काय? नाव आशाबाई विकन जाधव. तुम्ही कोणी दाजी? आत्याबाई आहे. आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.